विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्र राज्यात बनावट लेबल लावून अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकीविरोधात कारवाई. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग नाशिक जिल्हा नाशिक या पथकाने दिनांक 8/12/2025 रोजी नाशिक छत्रपती संभाजीनगर हायवे रोडवर माड सांगवी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित मद्यसाठ्याला बनावट लेबल लावून राज्यातच विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करीत असलेला खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल 2 आरोपी इसमांच्या ताब्यातून एक स्कॉडा कंपनीचे लोरा 4चाकी वाहनासह जप्त करण्यात आला. एकूण 624 परराज्यातील विदेशी मद्याच्या बाटल्या, 13 बॉक्स, एक स्कॉडा कंपनीचे लोरा 4चाकी वाहन, आरोपीच्या ताब्यातून मिळालेले 2 मोबाईल, एक 4चाकी वाहन असा एकूण रुपये 6,27,040 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी दीपक दिनकर भोगे, अण्णा राजू गायकवाड, संशयित पाहिजे मद्यपुरवठादार, मद्य विकत घेणारा ज्ञात अज्ञात यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्री भूषण नि वाणी, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ 3 विभाग नाशिक जिल्हा नाशिक हे करीत आहेत. तरी जनतेस आवाहन करण्यात येते की अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 180 023 399 999 व व्हॉट्सॲप क्रमांक 84 22 00 11 33 तसेच दूरध्वनी क्रमांक 0253 23 19 744 वर संपर्क साधावा. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.